पुरंदर आणि बारामतीला वरदान ठरलेले नाझरे धरण पूर्णपणे कोरडं पडलेलं आहे। धरणाला अक्षरशः भेगा पडल्या आहेत। धरण कोरडं पडल्यानं 56 गावांवरती पाणी टंचाईचं मोठं संकट निर्माण झालेलं आहे। नाझरे धरणाची पाणी साठवणूक क्षमता 788 दशलक्ष घनफूट एवढी आहे, तर मृत साठा 200 दशलक्ष घनफूट आहे। या धरणावर पुरंदर तालुका 40 गावं तर बारामती तालुक्यातील 16 अशी एकूण 56 गावं पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत। या धरणामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। बारामती आणि पुरंदर तालुक्यातील 56 गावांना वरदान ठरलेलं नाझरे धरण कोरडं ठाक पडलेलं आहे। गेल्या काही महिन्यापासून या धरणाची अशीच अवस्था आहे, जमिनीला भेगा पडलेला आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या आहे नाझरे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आणि या नाझरे धरणामध्ये जोपर्यंत नजर जाईल तोपर्यंत जी आहे ती अशी परिस्थिती जी आहे ती आपल्याला उजाड मारण वाटावं अशीच परिस्थिती आहे। काही लिटर पाणी फक्त या नाझरे धरणामध्ये शिल्लक आहे। पाऊण TMC क्षमता असलेलं हे नाझरे धरण, या नाझरे धरणातून बारामती तालुक्यातील 16 आणि पुरंदर तालुक्यातील 40 गावांना पाणी पुरवठा केला जातो। 2024 ची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघाची गाजली ती पाण्यामुळे। यावरती शेतकरी आता सवाल विचारत आहेत, इतक्या वर्ष झालं तरी अद्यापपर्यंत पाण्याचा प्रश्न जो आहे तो सोडवला का गेला नाही, असा सवाल सातत्याने शेतकरी जो आहे तो विचारत आहेत। तसेच शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेला आहे की लवकरात लवकर पाऊस पडावा आणि जे पाण्याचं दुर्लभ जे टंचाई निर्माण झालेली आहे ती दूर व्हावी अशी जी प्रार्थना आहे तो शेतकरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, ABP माझा, पुरंदर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।